श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. जर तुम्ही सध्या मोठ्या संकटातून जात असाल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण गजानन महाराज तुमच्यासाठी खास संदेश देत आहेत. हा योगायोग नाही, तुम्हाला हा व्हिडिओ दिसतोय म्हणजे गजानन महाराज तुम्हाला संकटातून बाहेर काढणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा. काय माहिती यातून काही शिकायला मिळेल. जे घर हौसेने बांधलेले असते त्याला हाऊस म्हणतात. ज्या घरात होम हवन चालतात त्याला होम म्हणतात. ज्या घरात हवा खेळती असते त्याला हवेली म्हणतात. ज्या घरात भिंतीला कान असतात त्याला मकान म्हणतात. ज्या घरात माणसांचे हाल होतात त्याला महल म्हणतात. ज्या घरात झोप चांगली येते त्याला झोपडी म्हणतात. आणि ज्या घराचे हप्ते फेडून फेडून लोक आडवे होतात त्याला फ्लॅट म्हणतात. बघा, तुम्हाला पटतंय का? आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही, नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीट करता येत नाही, कारण हा रोजचा तो असणारा रियालिटी शो नाही. म्हणून भरभरून पूर्णपणे जगा, कारण नेहमी हसत राहा. लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. मी स्वतःला विचारलं, जीवन कसं जगावं? मला माझ्याच खोलीतून आवाज आला. छत म्हणालं, उच्च विचार कर. पंखा म्हणाला, डोकं शांत ठेव. घड्याळ म्हणालं, वेळेची किंमत कर. कॅलेंडर म्हणालं, काळासोबत चल. पाकिट म्हणाला, पैशाची बचत कर. आरसा म्हणाला, स्वतःकडे बघ. भिंत म्हणाली, दुसऱ्यांचं ओझं वाटून घे. खिडकी म्हणाली, बघण्याचा दृष्टिकोन बदल. फरशी म्हणाली, जमिनीशी जुळून राहा. श्रीमंत म्हणजे काय? किती पैसा कमावला ह्याचे छान उत्तर संत तुकाराम महाराजांनी दिले आहे. नीती धर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी. इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत समजावा. काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे कौशल्य ठरविते, किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवतं. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते. दुःख आणि त्रास या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं जगाला सुंदर विचार लागतात. भरभरून जगाला पैसा नाही तर आयुष्य लागतं. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावना माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही. माणसाने नेहमी सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो, परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरीपुरतं, शोभेपुरतं, एखादी गरज भागवणं, बस एवढंच ना. परंतु मला वाटते माणसांनी आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीच व्हावं, जिथे जावं त्याचं सोनं करून यावं. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या अनेक स्टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचे तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फलाटावर उतरायला भाग पाडते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणतीही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. हसणं विसरू नका, जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका, एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. आपल्या फायद्यासाठी खोटं बोलण्याची सवय जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दारिद्र्य संपत नसते. जिथं असत्याचा वास असतो तिथं लक्ष्मी नांदत नसते, पण सत्याच्या ठिकाणी दारिद्र्य थांबत नसते. सत्यात आत्मविश्वास असतो. आत्मविश्वास यशाचं प्रतीक आहे. म्हणून सत्य हे समाधानी जीवनाचं अमृत आहे. नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही, कपाला कान असतात पण त्याला ऐकू येत नाही, टेबलाला पाय असतात पण त्याला चालता येत नाही, बाटलीला तोंड असते पण बोलता येत नाही, सुईला नाक असते पण तिला वास येत नाही, कंगव्याला दात असूनही चावता येत नाही, माणसाला सगळं काही असूनही माणुसकी दाखवता येत नाही. जगायचं काय ते काहीही म्हणतील, जगाचं काय ते काहीही म्हणतील,
तू हसलास तर ते जळतील, तू रडलास तर ते हसतील. काही नवं केलंस तर पाप म्हणतील, जुन्यात अडकून राहिलास तर शाप म्हणतील. गमावलं तर दारिद्र्य म्हणतील, कमावलं तर माज म्हणतील. पुढे निघालास तर मागे ओढतील, मागे राहिलास तर तुडवतील. तू हात दिला तर साथ म्हणतील, तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील. कौतुक केलं तर वाह म्हणतील, उणीव दाखवली तर जा म्हणतील. काही केलं तर काय केलं म्हणतील, नाही केलं तरी काय केलं असंच म्हणतील. म्हणूनच तू जग तुला हवं तसं, जगाचं काय ते काहीही म्हणतील. झाडाला लागलेला एखादा बहर जसा दरवर्षी येतो तसाच काही असावं माणसाच्या वाढदिवसाचं सुद्धा. पण त्यातही नाविन्य हे असतंच. झाड जसं मोठं होतं तसं बहरत जातं. माणसाचंही तसंच काही असावं. तोही मागील वर्षापेक्षा वयाचे, विचाराचे आणि जबाबदारीने मोठा होत जातो. झाडा एवढं परोपकारी आपण तर होऊ शकत नाही, पण त्यांच्यासारखं राहिलेल्या आयुष्यात नक्कीच बहरू शकतो. वाढदिवस हा आयुष्यात शुभेच्छा स्वीकारण्याचा दरवर्षी येणारा बहरच म्हणावा लागेल. मला काय हवंय ह्याची यादी बहुधा मोठी होईल. जे देशील तेच नियती असेल, जे मिळेल त्यात समाधान वाटावं, इतका समजूतदारपणा असावा, एवढाच आशीर्वाद दे. एखाद्या व्यक्तीला आहे तसं न स्वीकारणं म्हणजे नकळत त्या व्यक्तीपासून आणखी दूर जाणं असतं. नाते टिकवायचीच असतील तर व्यक्तींना आहे तसं स्वीकारण्याची कला हवी. नात्यामध्ये अविश्वास किंवा बंधन आली की ती नाती गुदमरायला लागतात आणि त्या नात्याचं आयुष्य कमी होण्याची ती खरी सुरुवात असते. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली नक्कीच लिहा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.